Morning, dear student. Today we are discussing in the class name of topic नफे के चक्कर में। यहाँ एक पाठ गुजराती शैली में अंकित हुआ गद्य है। इस गद्य में हम देखेंगे बाबू भाई नामक एक व्यक्ति अपनी अभिलाषा के आधार पर अपनी मंशा को पूर्ण करने की दृष्टि से वह किस प्रकार परिश्रम करता है। पाठ के आरंभ से पूर्व इस लोककथा नफे के चक्कर में जो किसी गद्य से या फिर किसी रचनात्मक लिखित विषय से अंकित हुआ संकलित गद्य है। यह गद्य लोक कथा की शैली में रचा गया है। अंश है इच्छा जो बाबू भाई से संबंधित रखती है, परिश्रम बाबू भाई की थी, लोक किस प्रकार बाबू भाई में उत्पन्न हुआ था, तिरस्कार फिर क्यों बाबू भाई की इच्छा तिरस्कार हो गई, शब्द मीठा सिही नफे लाभ चक्कर हिंबालिसुवದು सिर्फ केवल ಖಚಿತಗೊಳ್ಳುವುದು ठीक सही। तो पाठ के आरंभ से पूर्व हम फोकस ऑफ द टॉपिक आदमी अपनी मेहनत से जो प्राप्त करता है वही उसके हाथ लगता है। समाज में या फिर अपने व्यक्तिगत जीवन में जो व्यक्ति परिश्रम से मेहनत से प्रयास करता है उतना ही उसे प्राप्त होता है, वही उसके जीवन की उपलब्धि बनती है। बिना परिश्रम किए किसी भी वस्तु को पाने की इच्छा या फिर पाने की इच्छा करना लालच कहलाती है। ಪರಿಶ್ರಮ ಬಿನಾ ಹಿ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ಹೇಳಬೇಕೆಂದರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನ ಪರಿಶ್ರಮವಿಲ್ಲದೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ಪಡೆಯಲು ಅಪೇಕ್ಷೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರೆ ಅದು ಪರಿಶ್ರಮ ಅಲ್ಲ, ಅವನ ಆಸೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಆಸೆ ಎಂಬುದು ವ್ಯಕ್ತ ಆಗಿದೆ। सो इस तरह से बाबू भाई बिना परिश्रम के बिना कठिनाइयों के उस वस्तु को प्राप्त करने की चेष्टा करते हैं और वहां अंत में उनकी लालच बन जाती है। इस कहानी में नफे के चक्कर में पड़े एक व्यक्ति की दशा का वर्णन अत्यंत मनोविनोद रूप में वर्णित है। यहां पर एक भिन्न शब्द का प्रयोग हुआ, मनोविनोद। मनो यानी हृदय से, विनोद बुद्धि के आधार पर प्रयास करना। बाबू भाई ने परिश्रम किया मगर अपनी लालसा को उत्पन्न करते हुए, मस्तिष्क का प्रयोग करते हुए बचत की दृष्टि से प्रयास किया, इच्छा की दृष्टि से प्रयास किया। अर्थात हर एक व्यक्ति की आकांक्षा को निछोड़कर आगे जाकर अपनी इच्छा को पूर्ण करने का प्रयास किया। यह लालच है, परिश्रम नहीं। तो यही इस पाठ में अंकित हुआ है। एक दिन बाबू भाई को नारियल खाने का मन हुआ। एक दिन प्रातःकाल जब बाबू भाई अपने घर में टहल रहे थे उस समय उनके मन में एक इच्छा उत्पन्न हुई, वह थी नारियल, तेंगिनकाई, नारियल खाने की इच्छा थी। उसके बारे में सोचते ही बाबू भाई ने अपने होठों को छटकारा। ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಾಬು ಭಾಯಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತಿನ್ನುವಂತ ಆಸೆ ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನ ಆದ ನಂತರ ಆ ಆಸೆಯ ರುಚಿ ಅವರ ಬಾಯಲ್ಲಿ ಬಂತು। ಅದೇ ಕಲ್ಪನೆಯಲ್ಲಿ ಬಾಬು ಭಾಯಿ ತನ್ನ ತುಟಿಗಳನ್ನು ನೆಕ್ತಾರೆ, ಚಕನ ನೆಕ್ಕುವುದು, ಹೋಠ ತುಟಿಗಳು। वाह क्या मीठा मीठा सा स्वाद होगा। कल्पना
ಕಲ್ಪನೆ ಬಾಬುಭಾಯಿ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಕಲ್ಪನೆ ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ, ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸೇವಿಸ್ತಾ ಅದರ ರುಚಿಯನ್ನು, ಅದರ ಸ್ವಾದ ರುಚಿಯ ಆಭಾಸ ಅವರಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರುವುದು, ಆ ತುಟಿಗಳನ್ನು ನೆಕ್ಕುವುದನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಆಗ್ತದೆ. ಆ ತುಟಿಗಳನ್ನು ನೆಕ್ಕುವುದರಿಂದ ಅವರಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಆಸೆಯನ್ನು ನಾವು अर्थ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. बाबू भाई कल्पना करते हैं होठों को चटते हुए, काश उस नारियल में ऐसा स्वाद हो जो मेरे हृदय को तृप्ति प्रदान करे। लेकिन एक छोटी सी समस्या थी, परंतु बाबू भाई के समक्ष एक छोटी सी समस्या थी, कठिनाइयां थी। वहां कठिनाई, वहां समस्या थी नारियल की अनुपस्थिति। घर में तो एक भी नारियल नहीं था। ओहो, अब मुझे बाजार जाना पड़ेगा और पैसे भी खर्च करने पड़ेंगे। बाबू भाई मने तुम्हेಲ್ಲ ಹುಡುಕಾಡ್ತಾ ಇರೋದು, ಮನೆಯೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇರೋದು, ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಇರಲ್ಲ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನೋವಾಗುವುದು, ನಿರಾಸೆ. ಬಾಬುಭಾಯಿ ಮುಖದಲ್ಲಿ ನಿರಾಸೆ ಕಂಡು ಬರ್ತಿದೆ. ಆ ನಿರಾಸೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಅನುಪಸ್ಥಿತಿಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತದೆ. ಬಾಬುಭಾಯಿಗೆ ದುಃಖಾಗುವುದು, ಚಿಂತೆ ಮತ್ತಷ್ಟು ಹೆಚ್ಚು. बाबूभाई उसी चिंता में आलोचन करते हैं, अब भाई क्या करूं, नारियल तो घर पर नहीं है, लेकिन खाने की इच्छा तीव्र हो रही है। अब मुझे बाजार जाना पड़ेगा और पैसे भी खर्च करने पड़ेंगे। भावात्मक वाक्य जो विस्मयादि बोधक संकेत करती है। बाबूभाई चिंतित हैं नारियल की अनुपस्थिति से नहीं, बाबूभाई चिंतित हैं बाजार जाकर मुझे पैसा खर्च करना पड़ेगा। घर पर होता तो मैं खा लेता, उसका लुत्फ लेता, परंतु अनिवार्य है, उस इच्छा को पूर्ण करने के लिए मुझे बाजार जाना पड़ेगा, उस नारियल को खरीदना पड़ेगा। इस बीच मेरे पैसे खर्च हो जाएंगे, यह चिंता बाबूभाई को थी। जूते पहनकर, छड़ी उठाकर बाबूभाई निकल पड़े। बाबूभाई ने दृढ़ संकल्प लिया, कुछ भी हो आज नारियल का स्वाद लेके ही रहूंगा। ಏನೇ ಆಗಲಿ ಇಂದು ನಾ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸೇವಿಸಂದ್ರೆ ಸೇವಿಸ್ತೀನಿ, ಅಂದ್ರೆ ತಿನ್ನ ಅದರ ರುಚಿಯನ್ನು ತಗೋತೀನಿ. ಹೀಗೆ बाबूभाई जूतों को पहनकर, छड़ी को लेकर बाजार की ओर चल पड़ते हैं। अब बाजार में बाबूभाई अपनी मंशा किस तरह से दर्शाते हैं। बाजार में लोग अपने अपने कामों में लगे थे। द्विगुणी शब्द का प्रयोग हुआ। मार्केट ನಂತರ ಬಾಬುಭಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಬಾಬುಭಾಯಿಗೆ ಕಂಡು ಬಂದಂತ ಭಿನ್ನ ದೃಶ್ಯ ಏನೆಂದರೆ, ಜನರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದರು, ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಅವರು ವ್ಯಸ್ತ ಆಗಿದ್ದರು. ಅದನ್ನು ನೋಡಿದರು ಬಾಬುಭಾಯಿ. ಯಾರ ಹತ್ತಿರ ನಾನು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಕೇಳಬೇಕು, ಯಾರನ್ನು ವಿಚಾರಿಸಬೇಕು, ಈ ಕುತೂಹಲ ಬಾಬುಭಾಯಿಯಲ್ಲಿ ಮೂಡಿತ್ತು. देखते पूछते युग्म शब्द वे नारियल वाले के पास पहुंच गए। ಬಾಬುಭಾಯಿ ಅವರನ್ನು ಇವರನ್ನು ಕೇಳ್ತಾ ವಿಚಾರಿಸ್ತಾ ನೇರವಾಗಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾರುವನು ವ್ಯಕ್ತಿ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ದರವನ್ನು ವಿಚಾರಿಸ್ತಾರೆ. ए नारियल वाले, नारियल कितने में दोगे? बाबूभाई ने पूछा। बाबूभाई ने प्रश्नात्मक चिन्ह का प्रयोग करते हुए अपनी धारणाओं को उसके सम्मुख रखा और पूछा, ए नारियल वाले, संबोधित वाक्य का प्रयोग किया। ए नारियल वाले, इस नारियल को कितने में बेचोगे? मुझे यह नारियल खरीदना है।
नारियल वाले ने कहा, ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಪುನಃ ಬಾಬುಬಾಯಿ ಪ್ರಶ್ನೆಯ ಉತ್ತರ ಕೊಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತಾನೆ. बस 2 रुपए की, बस 2 रुपए में काका. चिकप्पा केवल इधर दरा 2 रुपए. बाबू भाई ने आंखें फैलाकर कहा, बाबू भाई ने आंखें फैलाकर कहा, आंखें फैलाना कन्न दिटिಸಿ ನೋಡುವುದು. ಬಾಬು ಭಾಯಿ ತನ್ನ ಕಣ್ಣವನ್ನು ದಿಟಿಸಿ ಒಂದೇ ಸಮ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಉಡಾಯಿಸ್ತಾ ಆ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರವನ್ನು ನುಡಿಯುತ್ತಾನೆ. ಬಹು ಜ್ಯಾದಾ ಹೈ. ಅಂದ್ರೇನು, ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತಕ್ಕಂತೆ ನೀ ಹೇಳುವ ದರ ಅದಕ್ಕೂ ಮ್ಯಾಚ್ ಆಗಲ್ಲ, ಹೊಂದಾಣಿಕೆ ಆಗಲ್ಲ. ಅದು ಏನಾದರೂ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಹೇಳು. ನೀ ಹೇಳುವ ದರ ಹೆಚ್ಚಿದೆ, ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಅಷ್ಟ ದರದಲ್ಲಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೇನು, ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ದರ ಅಷ್ಟಿಲ್ಲ. ನೀ ಹೇಳುವಂತ ದರ 7 ರೂಪಾಯಿ, 7 ರೂಪಾಯಿನಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಆಕಾರದ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸಿಗುತ್ತದೆ, ಇದಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸಿಗ್ತೈತಿ, ಇದಕ್ಕಿಂತ ಚಂದ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸಿಗ್ತೈತಿ. ಸೊ ನೋಡಿ ಹಿಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ₹1 में ले लो. बाबू भाई ने कहा, इस नारियल का दाम अधिक है, इस नारियल के आकार वाला दाम बताओ. तुम्हारे 2 रुपए का यह नारियल नहीं है, यह नारियल 1 रुपए वाला है, मैं 1 रुपया दूंगा. नारियल वाले ने कहा, ना जी ना, 2 रुपए सही दाम, ले लो या छोड़ दो. आ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಕೊನೆಗೆ ಒಂದೇ ಉತ್ತರ ಹೇಳುತ್ತಾನೆ, ನೋಡಪ್ಪ ಚಿಕ್ಕಪ್ಪ, ನಿನಗೆ ಬೇಕಾದ್ರೆ 2 ರೂಪಾಯಿನಲ್ಲಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಖರೀದಿ ಮಾಡು, ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡು. ನನ್ನ ಹತ್ರ ಇರೋದು 2 ರೂಪಾಯಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾತ್ರ. ಪ್ರತಿ ಯಾವ್ದು ಬೇಕಾದ್ರೆ ಆರಿಸ್ಕೊ. ಪ್ರತಿ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿಗೆ 2 ರೂಪಾಯಿ ದರ. ಬೇಕೋ ಬೇಡೋ ನಿನ್ನ ಇಚ್ಛೆ, ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು, ನೀ ವಿಚಾರಿಸಿ. ठीक है बाबू भाई बड़बड़ाए ಅಂದ್ರೇನು, ಪದೇ ನುಡಿಸುವುದು ಒಂದೇ ಪದ. ಸರಿ ಆಯ್ತು ಈ ರೀತಿ ಬಳಸ್ತಾರೆ, ರಿಪಿಟೇಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಪದಗಳನ್ನು. अच्छा तो बताओ 1 रुपए में कहाँ मिलेगा. ಓಹೋ ಹೀಗ ಇರ್ಲಿ, ನಿನ್ನ ಕಡೆ ಇರುವಂತ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ದರ ಒಂದ ಐತಿ, ಅದರಲ್ಲಿ ನೀನು ಏನು ತಗೊಳ್ಳೋದು ಕೊಡೋದು ಮಾಡಲ್ಲ. ಹಾಗಾದರೆ 1 ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತ 1 ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಎಲ್ಲಾದರೂ ಸಿಗ್ತಾವ. ನಿನಗೆ ಏನಾದರೂ ಅದರ ವಿಳಾಸ ಪರಿಚಯ ಇದೆ, ನಿನಗೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅರಿವು ಐತಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ತಿಳಿಸ್ಬಿಡು. ನಾನು ಅಲ್ಲಿ ಹೊರಡಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ 1 ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ಖರೀದಿಸ್ತೀನಿ. यहाँ सुना था, उस नारियल वाले ने झटाक से उत्तर दे दिया. नारियल वाले ने कहा, यहाँ से थोड़ी दूर में जो मंडी है वहां शायद मिल जाए. ಚಿಕ್ಕಪ್ಪ, ನಿನಗೆ 1 ರೂಪಾಯಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಬೇಕು, ಸಿಗ್ತಾವ, ಖಂಡಿತವಾಗಿ ಸಿಗ್ತಾವ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಅಂತರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾರ್ಕೆಟ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ನಿನಗೆ 1 ರೂಪಾಯಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸಿಗ್ತಾವ. ಅಲ್ಲಿ ಹೊರಡು, ಅಲ್ಲಿ ವಿಚಾರಿಸು, ಅಲ್ಲಿಂದ ಖರೀದಿಸು. बस क्या था, बाबू भाई के मन में लड्डू फूट गए. 1 रुपए में नारियल. बाबू भाई उसी तरफ चल पड़े. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸಂಕೇತ ಕೊಟ್ಟಂತ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಬಾಬು ಭಾಯಿ ನಡೆಯಲು ಆರಂಭಿಸುತ್ತಾರೆ. मंडी में कोलाहल फैला हुआ था. कोलाहल, प्रतिध्वनि, इको. व्यापारियों की ऊंची आवाजें गूंज रही थी. ಆ ಮಾರ್ಕೆಟ್ ತಿಳಿದ ನಂತರ ಬಾಬು ಭಾಯಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆಶ್ಚರ್ಯ. ಏನಪ್ಪ, ಎಲ್ಲರೂ ಏನು ಗಲಾಟೆ, ಎಲ್ಲರೂ ಒಂಥರ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನಪ್ಪ ಎಂಥ ವಾತಾವರಣ. ಸ್ವಲ್ಪ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಿದೆ ಬಾಬು ಭಾಯಿಗೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಬಾಬುಬಾಯಿ ದೃಷ್ಟಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತದೆ. ನೇರವಾಗಿ ಬಾಬುಬಾಯಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ದರ ವಿಚಾರಿಸ್ತಾರೆ. ऊंची शब्द का प्रयोग हुआ, खोजिए और उत्तर दीजिए.
नारियल वाले को देखकर बाबू भाई ने पूछा, अरे भाई एक नारियल कितने में दोगे? बाबू भाई उस नारियल वाले के सम्मुख जाकर उससे सुंदर प्रश्न करते हैं, आपके पास जो नारियल है उस नारियल का दाम बताइए, मुझे खरीदना है। सिर्फ 1 रुपया काका उस व्यक्ति ने ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಸಮಯವನ್ನು ವಿಳಂಬ ಮಾಡದೆ ತಕ್ಷಣ ಉತ್ತರ ನೀಡುತ್ತಾನೆ, ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಕೇವಲ 1 ರೂಪಾಯಿ ಇರುತ್ತರ, ಎಷ್ಟು ಬೇಕು ನಿಮಗೆ ಕಾಯಿ? नारियल वाले ने जवाब दिया, जो चाहो ले जाओ जल्दी। ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ, ಚಿಕ್ಕಪ್ಪ ನಿಮಗೆ ಯಾವುದು ಬೇಕು, ಎಷ್ಟು ಬೇಕು, ಬೇಗನೆ ತಗೋ, ಶೀಘ್ರ ಆಗಲಿ, ಶೀಘ್ರ ಮಾಡು, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ತಗೋ, ಏಕೆಂದರೆ ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಸಮಯವಿಲ್ಲ। बाबू भाई ने कहा, यह क्या, यह क्या, मैं इतनी दूर से आया हूं और तुम पूरा 1 रुपया मांग रहे हो। बाबू भाई आश्चर्य हो जाते हैं, कहते हैं यहां किस प्रकार का संवाद है, कैसे शब्दों का प्रयोग किया तुमने? मैं इतनी दूर से खोजता हुआ तुम्हारे पास आया हूं केवल तुमसे नारियल खरीदने के लिए, और तुम संपूर्ण 1 रुपया चाहते हो, यह उचित नहीं है। 50 पैसे काफी हैं। बाबू भाई कहते हैं, देखिए इसका दाम केवल 50 पैसा हो सकता है, 1 रुपया नहीं। इस नारियल के आकार, इस नारियल की क्वालिटी पर मैं केवल 50 पैसे आपको समर्पित करूंगा, 1 रुपया नहीं। मैं इस नारियल को लेता हूं और तुम यहां लो, पकड़ो 50 पैसे। बाबू भाई ने कहा, ಈ ತೆಂಗಿನಕಾಯಿನ ಕೊಟ್ಬಿಡು, ಇದಕ್ಕೆ ಸಮಾಧಾನ 50 ಪೈಸೆ, 50 ಪೈಸೆ ತಗೊಂಡ್ಬಿಡು, ಆಯಿತು ಬರಾಬರ್ ಅಂದ್ರೇನು ಸಮ ಲೆಕ್ಕ ಆಯಿತು ತಾ ತೆಂಗಿನಕಾಯಿ। ಅದು ಬಾಬು ಭಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ, ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಕೈಯಲ್ಲಿ 50 ಪೈಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೋ। ತಕ್ಷಣ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಸಿಟ್ಟ ಬಂದು ಕೋಪಿತಾಗ್ತಾನೋ। नारियल वाले ने छत से सडनली, तक्षण नारियल वाले ने झट बाबू भाई के हाथ से नारियल को छीन लिया। सडनली आ व्यक्ति बाबू भाई कहेंगे आ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಕಸ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾನೋ और बोला, माफ करो काका। ಆ ವ್ಯಕ್ತಿ ನುಡಿದ, ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಕ್ಷಮಿಸು, ಕ್ಷಮಿಸಬೇಕು, ಈ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ದರ ಅಷ್ಟಲ್ಲ, 1 ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ 1 ರೂಪಾಯಿ, 1 रुपया या फिर कुछ नहीं। लेकिन बाबू भाई का निशाना, लेकिन बाबू भाई का निराश चेहरा देखकर बोला, ವ್ಯಕ್ತಿ ಬಾಬು ಭಾಯಿ ಮುಖದಲ್ಲಿ ನಿರಾಸೆ, ಉದಾಸೆ ಎಂಬ ಭಾವವನ್ನು ಕಂಡಿದ ನಂತರ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ನುಡಿದ, ನೋಡಿ ನಿಮಗೆ 50 ಪೈಸೆಗೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಬೇಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಮಾರ್ತಾರೋ ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿ, ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಅಂದ್ರೆ 1 ರೂಪಾಯಿ ಇದೆ, ಬೇಕಾದ್ರೆ ತಗೋರಿ, ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಬಿಡಿ। बंदरगाह पर चले जाओ, अर्थात समुद्र के तट पर, अर्थात ಸಮುದ್ರದ ದಂಡೆ ಹತ್ತಿರ ಈ ರೀತಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾರ್ತಾರೋ ತಾವು ಅಲ್ಲೇ ಹೋಗಬಹುದು। हो सकता है वहां तुम्हें 50 पैसे में मिल जाए, ಬಹುಶಃ ನಿಮಗೆ ಅಲ್ಲಿ 50 ಪೈಸೆಗೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸಿಗಬಹುದು, ಅಲ್ಲೇ ಹೊರಡಿ, ಅಲ್ಲಿಂದ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ। बाबू भाई अपनी छड़ी से टेक लगाकर सोचने लगे। बाबू भाई ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಬಡಿಗೆಯನ್ನು ನೆಲಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕೀಗ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾ, ಅಲ್ಲಿ ಸಿಗ್ಬಹುದು, ಅವರು ಇದೇ ರೀತಿ ಹರಟವನ್ನು ನಡೆಸಿದ್ರು, ಅವರು ಇದೇ ರೀತಿ ವಾದ ವಿವಾದ ಮಾಡಿದ್ರ, ಅವರು ಇದೇ ರೀತಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಕೊಡದೇ ಇದ್ದರೆ ಹೆಂಗ್ ಮಾಡಬೇಕು? आगे 50 पैसे तो पूरे 50 पैसे हैं, वैसे भी मेरी टांगों में अभी भी दम है,
ಬಾಬು ಬೈ ಹೇಳಿದ್ರು, ನೋಡಪ್ಪ ನಿಮಗೆ 50 ಪೈಸೆಯಲ್ಲಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಕೊಡು, ಇಲ್ಲಂದರೆ ನೀ ಹೇಳಿದ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾನು ತೆರಳಿ ಅಲ್ಲಿಂದ 50 ಪೈಸೆಯಲ್ಲಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಪಡ್ಕೋತೀನಿ. ಏಕೆಂದರೆ ನನ್ನ ಕಾಲಿನಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ, ಇನ್ನೂ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಹೀಗಾಗಿ ನಾನು ಅಲ್ಲಿ ಹೊರಡಿ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಪಡ್ಕೋತೀನಿ. इस तरह आज की इस कक्षा को हम यहीं पर स्थगित करते हैं और इस पाठ को आप घर पर पढ़ें। इस पाठ को जितना भाग हमने अध्ययन किया है, चर्चा किया है, उतना ही अध्ययन करें और आपकी मंशा हो संपूर्ण पाठ का अध्ययन करना, तो संपूर्ण पाठ अध्ययन करें। तो इस पाठ का अंश इच्छा, बाबू भाई के मन में इच्छा उत्पन्न हुई एक नारियल का स्वाद लेना, नारियल का भोग करना। फिर बाबू भाई ने बाजार तक जाने की परिश्रम करने का प्रयास किया। लोग फिर उनके मन में एक खोट विचार उत्पन्न हुआ, 2 रुपए क्यों दूं मैं कैसे इसे 2 रुपए दूं, 1 रुपया दूंगा। फिर 1 रुपया क्यों दूं, मैं इसे 50 पैसे दूंगा। यहाँ लोग बाबू भाई को उस नारियल के स्वाद से दूर कर रहा था, पीछे ले जा रहा था। तिरस्कार, प्रथम व्यक्ति ने, नारियल वाले ने बाबू भाई को तिरस्कार किया, मैं नहीं दूंगा आपको 2 रुपए में। फिर द्वितीय व्यक्ति ने भी तिरस्कार किया, मैं नहीं दूंगा 50 पैसे में। पहले व्यक्ति ने 1 रुपए में व्यवहार करने से इनकार किया, दूसरे व्यक्ति ने 50 पैसे में व्यवहार करने पर इनकार किया। यह था बाबू भाई से उस नारियल का तिरस्कार, या फिर नारियल से बाबू भाई का तिरस्कार। तो इस बात से संबंधित जितना गद्य हमने चर्चा किया, उससे संबंधित गृह कार्य, द्वित्ति शब्द, युग्म शब्द, क्रिया शब्द चुनकर लेख पुस्तक पर हमें वैयक्तिक दूर भाषा पर संपर्क करें या फिर उसका चित्र निकालकर हमें भेजें। घर पर रहें, सुरक्षित रहें। जय हिंद।